नमस्कार. देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळण्याची शक्यता दिसू लागताच भाजपमधून संभाव्य मुख्यमंत्री म्हणून 4 नावांची चर्चा सुरू झाली होती. एकनाथ खडसे ज्येष्ठतेच्या आधारावर मुख्यमंत्री पदावर दावा सांगत होते, तर त्यांच्यासोबतच सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु सत्ता स्थापनेची संधी मिळाल्यावर नरेंद्र मोदींचा वरद हस्त असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. खरे तर एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस मागच्या फळीतील नेते होते. परंतु केवळ मोदींची इच्छा म्हणून या सगळ्यांनी मन मारून त्यांचे नेतृत्व स्वीकारले. असे असले तरी या चौघाही नेत्यांच्या मनातील खतखत संपली नव्हती. वेळोवेळी ही खतखत बाहेर पडतच होती. एका अर्थी देवेंद्र फडणवीसांना राज्यात या चौघांचेही आव्हान होते. परंतु मुख्यमंत्री म्हणून आपले आसन स्थिर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वर्तमान आणि भविष्यातील या स्पर्धकांचे आव्हान संपवण्यासाठी सूक्ष्म शल्यक्रिया सुरू केली. त्याचा पहिला बळी ठरले ते एकनाथ खडसे. त्यांच्या एका कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे भांडवल करीत त्यांना सुरुवातीला मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यास बाध्य करण्यात आले. त्यानंतर त्यांना विधानसभेची उमेदवारीही नाकारण्यात आली. पुढे हा पक्षांतर्गत त्रास सहन होत नसल्याने त्यांनी भाजपच सोडली. विनोद तावडेंनाही पुढच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली आणि नंतर त्यांना केंद्रीय स्तरावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांचा महाराष्ट्रातील रोल संपला. पंकजा मुंडेंना विधानसभेची उमेदवारी तर देण्यात आली, परंतु त्यांच्या पराभवाची व्यवस्थाही करण्यात आली. त्यानंतर अगदी आतापर्यंत त्या आपल्या राजकीय पुनर्वसनाची वाट पाहत राहिल्या. हे पुनर्वसन झाले खरे, परंतु त्यांना राज्याच्या राजकारणातून बाजूला होणे भाग पडत आहे. राहिले होते ते सुधीर मुनगंटीवार. आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास अजिबात उत्सुक नसल्याचे वारंवार सांगूनही सध्या राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या सुधीर भाऊंना लोकसभा निवडणुकीत उतरण्यास भाग पाडले गेले. अशा प्रकारे कुणाच्याही लक्षात न येता सूक्ष्म शल्यक्रिया करीत फडणवीसांनी राज्यातील आपले सगळे प्रतिस्पर्धी वाटेला लावले असे म्हणता येईल. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.